विक्रोळीतल्या पार्कसाईट परिसरातल्या लोकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहे ते देखील आम्ही जाणून घेतलं। बघत काय म्हणतात विक्रोळीतले लोक। ज्या विक्रोळी पार्कसाईटच्या हनुमान नगर परिसरातल्या SRA योजनेच्या निमित्ताने SRA मधल्या बोकाळलेल्या भ्रष्टाचार समोर आलेला आहे आणि इकडचे जे स्थानिक रहिवासी आहेत, जे प्रकल्प बाधित आहेत, गेल्या 20 ते 22 वर्षांपासून जे संघर्ष करत आहेत, या लोकांशी आपण संवाद साधून जाणून घेणार आहोत नेमक्या त्यांच्या समस्या काय आहेत। हे प्रकरण ज्यांनी समोर आणलं ते सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। संदीप येवले, मला सांगा, आज एवढे सगळे लोक आपल्या पाठीशी उभे आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करताय, ही स्थिती आहे। 4 वर्षापासून या ठिकाणी आम्ही जे काम केलं त्याचा हा परिपाक आलेला आहे आणि आज हनुमान नगरमधल्या 2,500 लोकांचं जे आम्ही काम करतोय आणि 15 सोसायट्या 70% लोक आमच्याकडे आहेत आणि हा लढा आम्ही घराचा अधिकार प्रस्थापित करण्यासाठी आणि अबाधित राखण्यासाठी केलेला आहे। आम्ही कोणत्याही विकास योजनेच्या विरोधामध्ये नाही, आम्हाला विकास पाहिजे, परंतु बिल्डरांच्या शिवाय आम्ही विकास करू अशी आमची मागणी आहे। कारण का 3 बिल्डर या ठिकाणी आले, त्यांचं उकळ पांढरं झालं, पण झोपडपट्ट्यांना हक्काचं घर मिळालं नाही, शासनाचा फायदा झाला नाही। हे 20 वर्षापासून आमची लोक आहेत, त्याच्यामुळे या संपूर्ण योजनेमध्ये घोटाळे आहेत आणि या घोटाळ्यांच्या विरोधामध्ये बोलणं हा आमचा नैतिक अधिकार आहे आणि कायदेशीर अधिकार आहे। लोकांकडनं समस्या जाणून घेऊयात। मला सांगा, या ठिकाणी तुम्ही राहत आहात, काय नेमक्या समस्या आहेत आणि या बिल्डरांना विरोध काय आपला? कारण याच्यामध्ये आम्हाला NH 2 बद्दल पण माहिती दिली नाहीये, प्लस आमच्याकडून त्यांनी ॲग्रीमेंट पण साईन केलं नाही आणि 70% संमती नसल्याशिवाय सुद्धा ते घरं तोडताय आणि आम्हाला हा बिल्डरच नको। कारण एकच्या नंतर बिल्डर चेंजच होतोय आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यावरती विश्वासच राहिला नाहीये। पहिली गोष्ट म्हणजे होईल, आम्ही सगळे मिळून करू तर नक्की शक्य होईल, सगळं होतं, अशक्य पण शक्य होतं, करू आम्ही। तर लोकांना स्वयंविकास करायचा आहे, बिल्डर नको आहेत, बिल्डर थोपवले जात आहेत असं यांचं म्हणणं आहे। मला सांगा, काय समस्या जो इन्होंने बताई कि एक बिल्डर के बाद दूसरा, दूसरे के बाद तीसरा, इस समय जो है हमें नोटिस भेजता है वो हीरा नदानी भेजता है लेकवी डेवलपर, जबकि ऑन दी स्क्रीन इसमें सामने जो है ओंकार बिल्डर जो है वो काम कर रहा है, एग्रीमेंट वो कर रहा है। तो लोगों को तो ये शक है ना, आने वाले टाइम में जो है अगर घर सबके टूट गए तो कौन जिम्मेदार होगा?